एक समाज म्हणून या विषयावर मोकळेपणानं बोलणं किती गरजेचं आहे. तर मी सांगितलं, की आपल्या मुलींचा आपण सुरक्षेचा जेवढा विचार करतो किंवा त्यांना इंडिपेंडंट करण्याचा जेवढा विचार करतो, तेवढा नक्कीच त्यांच्या हेल्थचा आपण विचार करायलाच पाहिजे. हं. जसं आपण मुलांना इन्सिस्ट करतो, की तुम्ही हेल्दी खा, एक्सरसाइज करा. पण त्याच्यासोबत तुमच्या अजून काय गोष्टी आहे, की ज्या तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकतात किंवा ज्या तुम्ही अव्हॉइड केल्या पाहिजे. तर प्रोटेक्शनमध्ये तुम्ही व्हॅक्सिन्स दिले पाहिजे. होम कुक चांगलं जेवण केलं पाहिजे, म्हणजे घरी बनवलेले हेल्दी पदार्थ. हं. सेकंड थिंग आहे, की मुलींना मी सांगितलं मुलांना किंवा मुलींना सेक्स एज्युकेशन देणं शाळेतून किंवा ॲज अ पॅरेंट म्हणून जे आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल सांगणं, मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल सांगणं. ह्या गोष्टी ह्या खूप जरुरी आहेत, की जे आजकालच्या जनरेशनबरोबर पॅरेंट्स अगदी ओपनली बोलू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा आजार आहे असं कळलं तर तो क्युअर होऊ शकतो. हो, नक्कीच क्युअर होऊ शकतो. प्री इन्व्हेसिव्ह टेस्ट किंवा प्री कॅन्सरस जेव्हा स्टेज येते पॅप स्मिअरमधून आपल्याला कळाल्यानंतर, तर नक्कीच आजार हा पूर्ण बरा होऊ शकतो. इव्हन फर्स्ट स्टेजपर्यंतही बरा होऊ शकतो.